नमस्कार. मी बोलतोय धनंजय लवांडे. हा माझा व्हिडिओ आहे माय सेल्फ 3 म्हणजे माझी स्वतःची ओळख व्हिडिओ 3. तर 95ला आमचं पहिलं कन्यारत्न आलं संयोगिता आणि त्यानंतर मग 1999ला आली संजना. संजनाचा जन्म झाला. मग ह्या 2 मुलींना पण आम्ही इंग्लिश मीडियममध्ये शिकवलं. आता नोकरी आमची बऱ्यापैकी असल्यामुळं मग त्यांचं शिक्षण वगैरे पण सगळं व्यवस्थित झालं. काही जास्त अडचण आली नाही आणि माझं प्लॅनिंग कसं असं व्यवस्थित असायचं त्यावेळेस जेवढं आपलं इन्कम आहे तेवढंच पाय पसरायचं आहे. मग असं मुलींना इंग्लिश मीडियममध्ये त्यावेळी आम्ही ॲडमिशन घेऊन दिलं होतं. मग आणि लहानपणापासूनच त्यांच्या अभ्यासावर आमचं लक्ष असायचं. त्यांना एकदम असं प्रेमाने सगळं व्यवस्थित सांगून संयोगिता पहिल्यापासूनच जन्मजातच हुशार होती. त्याच्यामध्ये पहिला 1-2 नंबरच्या आतमध्ये असायची पहिल्या 5मध्ये. मी म्हणत नाही की दरवेळेस फर्स्ट आली असेल. आणि मग ते त्यांच्या नशिबाने आता हे कसं असतं प्रत्येक जे मूल जन्माला येतं ते नशीब घेऊन येत असतं. तर ह्या 2 कन्या आमच्या त्या पण देवाने त्यांना पाठवलं म्हणजे ते असं बिननशिबाचं नाही पाठवलं, नशीब घेऊनच पाठवलं असं. मग त्यांना शाळा पण तशा चांगल्या मिळाल्या त्यांच्या नशिबाने. संयोगिताला पण 10thला मला वाटतं आता एवढं आठवत नाही पण अबोव्ह 84 काहीतरी पर्सेंटेज होते. नंतर मग तिला पुण्यात लक्ष्मणराव आपटे शाळा ही प्रख्यात शाळा आहे पुण्यामध्ये डेक्कनला. तिथे 11th-12th केलं. सगळं जे पाहिजे ते रिक्वायर्ड क्लासेस आम्ही लावले त्यांना. मग 12th नंतर तिने इंजिनिअरिंग केलं. ते म्हणे मला MITलाच फक्त ॲडमिशन घ्यायचं तिथे. MITची फी बाकीच्या कॉलेजला जर समजा 60,000 असेल, तर तिथं त्यावेळी ₹1,20,000 पर इयर होती. तर मग आम्ही म्हटलं जाऊ दे आता मुलांना नाराज करायचं नाही. मग MITला तिला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं आम्ही. तिला मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं होतं. तिला मिळालं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. ती नाराज होती जरा मेकॅनिकल करायचं. पण त्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंगनेच तिला कुठं नेलं. मग बी झाल्यानंतर ते म्हणे, "पप्पा खर्च करणार का तुम्ही? मला बाहेर जायचं आहे." नंतर MITला सगळं वातावरण तसं होतं. बरीचशी मुलं म्हणजे अशी बाहेरच्या देशात जायला तयार होते. आता आम्ही म्हटलं तर जे काही आपलं आहे थोडंफार प्रॉपर्टी असेल, समजा बाकीच्या काही गोष्टी असेल, इन्व्हेस्टमेंट असेल किंवा सेव्हिंग असेल, तर हे सगळं आपण त्यांनाच देणार आहे. भले माझी काय 10 एकर असू द्या, 5 एकर असू द्या किंवा अजून काय असू द्या किंवा फ्लॅट असू दे, 1 असू दे, 2 असू दे. म्हणलं आपण त्यांना प्रॉपर्टी जमा करण्यापेक्षा त्यांना आपण शिक्षण देऊ म्हणजे त्यांच्या मनासारखं होईल. तर मग संयोगिताला MITला ॲडमिशन घेतलं. तिला बसने जायला यायला त्रास व्हायचा. मग ते संध्याकाळी तिला 8 वाजायचे कॉलेजवरून यायला. मग मी आयडिया केली आणि त्याला मग सुरुवातीला आम्ही ॲक्टिवा घेतली होती ब्लॅक कलरची. तिचं ॲव्हरेज 35 वगैरे होतं त्यावेळेला. कारण नवीन ॲक्टिवाला एवढं ॲव्हरेज नव्हतं. मग ते पेट्रोल पण खूप लागायला लागलं. तिला उशीर मग व्हायला लागला. मग म्हणलं आता तुला बाईक घेऊन देतो मी. म्हणलं चालवशील का तू तर? मी चालवेल पप्पा काही अडचण नाही. मग आम्ही होंडाची बाईक घेतली तिला. ती पण मग ती रिस्कच घेतली मी की आता नाही चालवलं तर गाडी पडून राहणार म्हणून. आणि तिची हाईट वगैरे चांगली असल्यामुळे ती बाईकवर 4 वर्ष तिने BE केलं. तिचा वेळ वाचला. तिला मार्क्स चांगले पडले. त्यानंतर लास्ट इयरला तिने मग ज्या रिक्वायर्ड एक्झाम असतात, त्या एक्झाम दिल्या. तिला बाहेर जायचं होतं म्हणून आणि ते लास्ट इयरचा रिझल्ट आणि तिचं बाहेरच्या एक्झामचा रिझल्ट तो एकदमच आला आणि तिला बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळालं MS करायला. आम्ही काही तिला BE नंतर नोकरी वगैरे तिने काही केली नाही. ती डायरेक्ट तिने तिकडे ॲडमिशन घेतले MSला आणि ती मग तिकडे गेली परदेशामध्ये. मग त्यावेळेला आता तिला खर्च येत होता साधारण ₹60,00,000. तर नोकरी करणारा माणूस ₹60,00,000 तर एका वेळी कुठून आणू शकत नाही. मग आम्ही काय केलं, आम्ही जो फ्लॅट घेतला होता 1 BHKचा, तो मॉर्टगेज केला बँकेबरोबर आणि मग त्यांनी जी संस्था आहे ती HDFCची क्रेडिला म्हणून, त्यांनी तिला लोन दिलं आणि मग त्याच्या पद्धतीने ती MS करायला ती नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीला तिला ॲडमिशन मिळालं. मग तिथं त्यांची परवानगी असते की तुम्ही शिकता पण नोकरी वगैरे करू शकता. तर तिने शिकता पार्ट टाईम नोकरी केली. थोडेफार काही तिला पैसे मिळत असेल त्यावेळेला आणि बँकेने पण व्यवस्थित सगळे इन्स्टॉलमेंट दिले आणि तिचं MS झालं पूर्ण. तिचं MS पूर्ण झालं की त्यांची इंटर्नशिप असते. आता त्यावेळी आम्ही ज्यावेळी तिला बाहेर पाठवलं त्यावेळी काही असं खूप ट्रेंड नव्हता की सगळी मुलं बाहेर जायची.
त्या काळी आम्ही दोघांनी अशी रिस्क घेतली, की म्हणजे आता त्यावेळी आमच्या डोळ्यात पाणी आलं, की आता आपल्या लेकीला आपण बाहेर पाठवतोय म्हणून. म्हणून म्हटलं तिचं जर कल्याण होत असेल तर आपल्याला रिस्क घ्यावीच लागेल आणि मग अशा प्रकारे आम्ही तिला फॉरेनला पाठवलं होतं. आणि नंतर मी ती ज्या कंपनीमध्ये इंटर्नशिप करत होती, मग तिची इंटर्नशिप चालू होती आणि मग सगळं झालं तिचं कंप्लीट इंटर्नशिप कंप्लीट झाली. मग ती जॉब शोधत होती. आता मी बरेच दिवस नोकऱ्या केल्या होत्या. 2-4 कंपन्या बदलल्या होत्या. तर मला थोडा अनुभव होता. मग मी तिला म्हटलं, "बाळा दुसरीकडे कुठं जॉब शोधेपर्यंत तू जिथं इंटर्नशिप केली म्हटलं त्यांनाच विचार, की कंटिन्यू कराल का मला?" कारण मला अनुभव होता. मला माहीत होतं, की जे तुमच्याकडे आधी काम करतात 2 वर्ष, 4 वर्ष, तर त्यांना तुमच्या कंपनीमधलं कामाची पद्धत माहीत असते. काम कसं करायचं आणि कंपनीचं काय नसतं, कामाचं स्वरूप काय? त्यामुळे ते कंपनीला पण त्याचा फायदा होतो. तर तिने त्या कंपनीमध्ये विचारलं आणि त्या कंपनीने तिला ॲब्सॉर्ब केलं. अशा प्रकारे मग ते संयोगी त्याला जॉब मिळाला. आता हा व्हिडिओ हा बराच मोठा झाला आहे. ती पुढची स्टोरी मी आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तुमचे काही कमेंट्स वगैरे असतील तर मला सांगा, काही सजेशन असतील तर सांगा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.